तर अधिक महिना चालू झालेला आहे. तर बघा, अधिक महिन्यात आता आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही, याबद्दलची सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की स्किप न करता कंटिन्यू करा, जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला पोहोचेल. आणि हो, आपल्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर बघा, अधिक महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्यदायीसुद्धा मानला जातो. आता बऱ्याच आपल्या लोकांना माहिती आहे की या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि उपासना आपल्याला बघा अनेक पटींनी फळ देते. असे धर्मग्रंथांमध्ये सुद्धा बघा, पुराणांमध्ये सुद्धा सांगितले. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर ना मी या अत्यंत महत्त्वाच्या 10 गोष्टी ज्यामुळे कोणत्या करायच्या आहेत, ज्यामुळे खरंच घरात सुख, शांती, समाधान आणि देवाची कृपा राहणार आहे आपल्यावर. तर खरं तर ना अधिक महिन्याला बघा पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं. हा महिना भगवान विष्णूंना खूप समर्पित आहे. तर या महिन्यात बघा, आता रोजच आपण बघा एखादं पूजा, व्रत किंवा घरात एखादं शुभ कार्य असेल तर आपल्याला बघा लवकर उठायची सवय असते, जेणेकरून कामंसुद्धा लवकर होतात आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून देवाची पूजा वगैरे आटोपल्याने आपल्याला सुद्धा छान वाटतं. तर सकाळी लवकर म्हणजे या महिन्यात आपल्याला रोज सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करायची, तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं, पिवळी फुले व्हायची, विष्णू सहस्त्रनाम किंवा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपायचा आहे. म्हणजे शक्यतो होईल तेवढं आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. शक्य असल्यास संध्याकाळी आपल्याला ना दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावला तर अत्यंत भारी. असे केल्याने घरातली आपल्या नकारात्मकता दूर होते आणि आपल्याला मानसिक शांती मिळते. बघा, आपल्याला सवय असते रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करायची. आता खरं तर ना घरामध्ये म्हणजे माझ्या बाबतीत तरी एका टायमाला सुद्धा देवपूजा चुकली तरी घरात असं न करमल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं घरात दिवा तेवत राहिला की खूप छान प्रसन्न आणि निगेटिव्ह एनर्जी येतच नाही, पॉझिटिव्ह एनर्जी नेहमी आपल्या घरात राहते. तर आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे तुळशीजवळ किंवा घरात असं तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळस ही सुद्धा खरं तर लक्ष्मीचं रूप मानली जाते. तुळशीपाशीत सुद्धा आपला दिवा असलाच पाहिजे. अधिक महिन्यात बघा, तुळशीला रोज पाणी घालणं, दिवा लावणं आणि प्रदक्षिणा घालणं हे खूप शुभ मानलं जातं. खरं तर विशेषतः म्हणजे ना सकाळी तुळशीसमोर रांगोळी काढली तर अत्यंत भारी. रांगोळी काढून सडा मारून, जर आपल्याला कामाच्या ह्यानं एवढं होत नसेल तर ठीक आहे, तुम्ही फक्त पूजा करून दिवा अगरबत्ती करू शकता. पण जर असेल तुम्हाला टाईम तर नक्की करा, आवर्जून करा. श्री विष्णवे नमः म्हणत प्रदक्षिणा घालावी. आता तुळशीला प्रदक्षिणा घालताना बघा, मी अजून एकदा सांगते, श्री विष्णवे नमः म्हणत प्रदक्षिणा आपल्याला घालायचे. तुळशीची पाने, पूजा आणि आपल्याला प्रसादात वापरायचे. तुळशीची पानं पूजा आणि प्रसादात, यामुळे आपल्या घरात बघा सुख, शांती, धन प्राप्त होतं आणि आपल्या मनाची सुद्धा समाधान वाढतं. खरं तर ना ह्या महिन्यात बरेच लोक काय करतात, दानधर्मसुद्धा करतात. महत्त्वाचं म्हणजे आता धर्मग्रंथानुसार अधिक महिन्यात केलेलं दान अनेक पटींना आपल्याला फळ देतं. म्हणजे आता पहिलं मी काय सांगितलं तुम्हाला, भगवान विष्णूंची पूजा करायची, त्याच्यानंतर आपल्याला तुळशीची सेवा करायची आणि त्यानंतर आपल्याला झालं तर शक्य होईल तेवढा दानधर्म करायचा आहे. तर बघा, दानधर्मसुद्धा करणं हे सुद्धा आपल्याला अनेक पटीनं फळ देतं. मग तुम्ही अन्नदान करू शकता किंवा कोणी वस्त्रदान करतं, कोणी पाण्याचे दान करतं, गरजू लोकांनासुद्धा तुम्ही मदत करू शकता. आता बघा, एवढा उन्हाळा आहे, एखाद्याला आपण पाणीदान म्हणजे ज्याला पाण्याची बॉटल वगैरे जरी घेऊन दिली तर खूप, ते म्हणतात ना, एखाद्याला पाण्याचा थेंब दिला तर आपल्याला लाख पटीने पुण्य वाढतं. तसं गायींना चारा देतात कोणी जण, हे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. विशेषतः म्हणजे शनिवारी आणि एकादशीला दान करणं खूप शुभ मानलं जातं. त्याच्यानंतर बघा, उपवास आणि सात्विक आहार हे एक महत्त्वाचं करायचं आहे. आता आपल्याला बघा अधिक महिन्यात शक्य असेल तेवढं तुम्ही म्हणजे उपवास करू शकता. आता ज्यांची तब्येत ठीक नाही आहे, ज्यांचं शरीर साथ देत, ठीक आहे, शेवटी मनातून भाव महत्त्वाचा असतो. पण तुम्ही जर उपवास करण्यासारखे असाल तर नक्की करा. पण फक्त उपाशी राहणे म्हणजेच उपवास नाही. खरा उपवास म्हणजे वाईट विचारांपासून दूर राहणे, राग, भांडण टाळणे, सात्विक अन्न खाणे आणि होता होईल तेवढं
देवाचं स्मरण करणे. आता बघा म्हणजे आता इकडं तुम्ही खूप कडक उपास तापास करताय आणि तुमची वृत्तीच वाईट आहे, मनात भावना चांगली नाही, तर हे नाही करायचं. देव कधी म्हणत नाही तू माझ्यासाठी एवढं कर तेवढं कर, पण मनातून तुमच्या भाव नितळ असेल, मन तुमच्या आपली मनाची वृत्ती चांगली असेल, तर तुम्ही 2 टाईम खाऊनसुद्धा जरी देवाचा उपवास तुम्ही केला तरीसुद्धा चालू शकतो. त्याच्यानंतर बघा आपल्याला मंदिरात जाऊन दीपदान करायचं आहे. म्हणजे बघा बरेच लोक ज्यांना शक्य असेल तेव्हा सोमवारचे कधी शनिवारचे म्हणजे मंदिरात जातात, दिवा लावतात, तर ते सुद्धा खूप प्रभावी उपाय आहेत. तर अधिक महिन्यात मंदिरात जाऊन तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा दिवा लावला तर खूप शुभ मानलं जातं. त्याच्यानंतर विशेषत म्हणजे बघा कुठल्या मंदिरात तुम्ही जाऊन तुपाचा दिवा लावू शकता, तर विष्णू मंदिरात, कृष्ण मंदिरात, विठ्ठलाच्या मंदिरात. इथं तुम्ही दीपदान केल्याने घरातल्या अडचणी तुमच्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात. अशी सुद्धा पहिल्या माणसांची सुद्धा खूप श्रद्धा आहे आणि म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे हा. बऱ्याच ह्याने अडचणी आपल्या कमी होतात. तर बघा तुम्ही त्याच्यानंतर मंत्र जप करायचा आहे. या महिन्यात मंत्र जपाला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही श्री स्वामी समर्थ करा, तुम्ही अजून कुठल्या देवाला जास्त मानतात त्या देवाचा करा. तर ह्या महिन्यात शक्यतो ओम नमो भगवते वासुदेवाय सुद्धा तुम्ही करू शकता. ओम विष्णवे नमः, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरण मम हा सुद्धा 108 वेळा जप केला तर मन आपलं एकाग्र होतं. त्याच्यानंतर बघा घरात भजन कीर्तन करा. म्हणजे हरिपाठ, भजन, नामस्मरण, कीर्तन हे सुद्धा करणं खूप शुभ आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या घरातलं वातावरण खूप पवित्र होत राहतं. घरात वाद वगैरे असले तर कमी होतात आणि चुकीच्या गोष्टी आपल्याला खोटं बोलणं वगैरे, वाद, अपशब्द, मांसाहार, मद्यपान, इतरांचा अपमान करणं हे सगळं म्हणजे चुकीचंच आहे. ह्याच महिन्यात तुम्ही करू नका असं नाही, तुम्ही कधीच करू नका. कारण धर्मानुसार या महिन्यात मन, वाणी आणि वर्तन शुद्ध ठेवणं खूप महत्त्वाचं असते. त्याच्यानंतर देवाचं सतत तुम्ही स्मरण केलं पाहिजे. अधिक महिन्याचा खरा अर्थ म्हणजे स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध करणे. देवाचं नामस्मरण, चांगलं विचार आणि इतरांना तुम्ही म्हणजे जेवढी मदत करता हेच आपल्या या महिन्याचं खरं तर मुख्य महत्त्व आहे. तर एवढ्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त आपल्या परंपरा नाही तर मन शुद्ध करण्याचा, देवाशी जोडण्याचा काळ आहे. तर तुम्ही यापैकी खरंच ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन आपल्या धार्मिक आणि माहितीसाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.